हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6 लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.6मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द ॲन्युअल इन्व्हेस्टमेंट ऑफ अ फॅमिली आर शोन इन द ॲडजसंट पाय डायग्रॅम. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. आपल्याला एक पाय डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एका फॅमिलीची ॲन्युअल इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि आपल्याला आन्सर लिहायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला पाय डायग्राम दिलेले आहे. एका फॅमिलीने केलेली ॲन्युअल इन्व्हेस्टमेंट यामध्ये आपल्याला दिलेली आहे. आता या ठिकाणी एका फॅमिलीने काय केलेले आहे, वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याचा आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला काय करायचे आहेत, क्वेश्चन्सचे आन्सर लिहायचे आहेत. आता फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे पहा. इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इज ₹2000, फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. आता आपल्याला काय दिलेलं आहे, शेअर्समधली इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे आणि आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे, फाइंड करायची आहे. आता आपण टोटल इन्व्हेस्टमेंट एक्स कन्सिडर करू आणि सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला यूज करून टोटल इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ. पहा आपल्याला कसं सॉल्व करता येईल. एक्झाम्पल सॉल्व करू आपण. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. आता आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड करायची आहे. आपण टोटल इन्व्हेस्टमेंट एक्स कन्सिडर करू. लेट द टोटल इन्व्हेस्टमेंट बी ₹x. आता आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे. शेअर्ससाठी सेंट्रल अँगल काय दिलेला आहे पहा. आता शेअर्ससाठी आपल्याला सेंट्रल अँगल 60 डिग्री दिलेला आहे. द सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इज गिवन टू बी 60 डिग्री. सेंट्रल अँगल शेअरच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला 60 डिग्री दिलेला आहे. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. द सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इज इक्वल्स टू काय येईल पहा फॉर्म्युला. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट. शेअर्समध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री. टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री. आता आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे. शेअर द सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स दिलेला आहे. किती आहे, 60 डिग्री. या ठिकाणी काय येईल, 60 डिग्री इज इक्वल्स टू इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स किती दिलेले आहे पहा. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स ₹2000 अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला फाइंड करायची आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट आपण किती कन्सिडर केलेले आहे, एक्स. या ठिकाणी एक्स येईल इंटू 360 डिग्री. हा एक्स आपण या बाजूला घेऊ आणि हा 60 या बाजूला घेऊ. म्हणजे आपल्याला काय मिळेल पहा. एक्स इज इक्वल्स टू हा एक्स आपण या साईडला घेतला आणि 60 एक्सच्या जागेला येईल. 2000 अपॉन 60 इंटू 360 डिग्री. एक्स या साईडला घेतला आणि 60 या साईडला घेतला. हा 0 कॅन्सल होईल. 6 1 जार 6, 6 6 जार 36. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू काय येईल, 2000 इंटू 6 किती येईल, 2 6 जार 12 म्हणजेच 12,000 रुपीज. म्हणजेच टोटल इन्व्हेस्टमेंट किती मिळाले आपल्याला, 12,000 रुपीज. आन्सर लिहू आपण. देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट इज ₹12,000. काय केलं आपण, सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला यूज केला. द सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री. सेकंड क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक. बँकमध्ये किती अमाऊंट डिपॉझिट केलेली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण बँकमध्ये डिपॉझिट केलेली अमाऊंट ₹Y कन्सिडर करू. सेकंड क्वेश्चन सॉल्व करू आपण. लेट द अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक, लेट द अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक बी ₹Y. आता सेंट्रल अँगल आपल्याला काय दिलेला आहे पहा. अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक. सेंट्रल अँगल किती दिलेला आहे, 90 डिग्री दिलेला आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. द सेंट्रल अँगल फॉर द अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक इज इक्वल्स टू काय येईल पहा,
द अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री. आता आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे. किती आहे सेंट्रल अँगल? 90 डिग्री. 90 डिग्री इज इक्वल्स टू अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक आपल्याला फाइंड करायची आहे. आपण किती कन्सिडर केलेले आहे? ₹y. या ठिकाणी y घेऊ आपण. अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट किती मिळाले आपल्याला? 12,000 इंटू 360 डिग्री. आता हा 12,000 आणि 360 डिग्री आपण या साईडला घेऊ. 12,000 डिव्हाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय येईल? 90 डिग्री इंटू 12,000 आणि हा 360 या बाजूला आल्यानंतर काय होईल? डिव्हाइड होईल. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. 360 डिग्री इज इक्वल्स टू y. हा 0 कॅन्सल होईल. 12ने भागालू आपण. 12 3 जार 36, 12 1 जार 12, ते 12 0 जार 0, 12 0 जार 0, 100 आणि ते 3ने भागालू. 3 1 जार 3, 3 3 जार 9, 3 0 जार 0. 100 इंटू 30 किती येईल? ₹3000. Therefore y is equals to 3000 रुपीज. म्हणजेच आन्सर काय मिळालं पहा आपल्याला? बँकमध्ये किती अमाऊंट डिपॉझिट केलेली आहे? 3,000 रुपीज. आन्सर लिहू आपण. Therefore the amount deposited in bank is ₹3,000. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे पहा आपल्याला? हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी दॅन इन म्युच्युअल फंड. आता आपल्याला काय विचारलेलं आहे पहा? इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याच्यामध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये म्युच्युअल फंडपेक्षा किती जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता आपल्याला काय काढून घ्यावं लागेल? इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे प्रथम आपल्याला काढून घ्यावं लागेल. आणि त्याच्यावरून आपण इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये किती जास्त इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्यावरून आपल्याला काढता येईल. प्रथम आपण इन्व्हेस्टमेंट इन इमूव्हेबल प्रॉपर्टी आणि इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड काढून घेऊ. थर्ड क्वेश्चन सॉल्व करू आपण. प्रथम आपण इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे काढून घेऊ. लेट आपण इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये ₹z इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असे कन्सिडर करू. लेट द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी बी ₹z. आता सेंट्रल अँगल आपल्याला दिलेला आहे. इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी सेंट्रल अँगल किती दिलेला आहे पहा. लिहून घेऊ आपण. द सेंट्रल अँगल फॉर द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी इज. आता इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या इन्व्हेस्टमेंटसाठी सेंट्रल अँगल किती आहे पहा. 120 डिग्री. 120 डिग्री. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. द सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन इमूव्हेबल प्रॉपर्टी. द सेंट्रल अँगल फॉर द इमूव्हेबल प्रॉपर्टी इज इक्वल्स टू द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री. आता सेंट्रल अँगल किती दिलेला आहे आपल्याला? 120 डिग्री. 120 डिग्री इज इक्वल्स टू अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी किती कन्सिडर केलेले आहे आपण? z. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आपली? 12,000 इंटू 360 डिग्री. हा 0 कॅन्सल होईल. आता इथे 12 भागालू आपण. 12 1 जार 12, 12 0 जार 0, 12 0 जार 0, 12 3 जार 36. आता हा 100 आणि हा 3 आपण या साईडला घेऊ. काय येईल पहा? 120 डिग्री. आता हा 100 या बाजूला आल्यानंतर काय होईल? मल्टिप्लाय होईल. इथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल इंटू 100. आणि हा 3 काय आहे ते मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल अपॉन 3
इज इक्वल्स टू झेड. आता इथे भाग घालू आपण. 3 1 जार 3, 3 4 जार 12, 3 0 जार 0, 40 डिग्री. 40 इंटू 100 किती येईल पहा, 4000 येईल. म्हणजेच येथे काय येईल, झेड इज इक्वल्स टू 40 इंटू 100. झेड इज इक्वल्स टू 40 इंटू 100 इज इक्वल्स टू 4000 रुपीज. म्हणजेच आपल्याला अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी किती मिळाली, 4000 रुपीज. लिहू आपण या ठिकाणी. देअरफॉर द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी इज रुपीज 4000. आता काय काढून घ्यावं लागेल आपल्याला, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड काढून घ्यावी लागेल. आता आपण म्युच्युअल फंडमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट यम कन्सिडर करू. लेट द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड बी रुपीज यम. आता सेंट्रल अँगल काय दिलेला आहे पहा म्युच्युअल फंडसाठी. म्युच्युअल फंडसाठी सेंट्रल अँगल काय आहे, 60 डिग्री. लिहून घेऊ आपण. द सेंट्रल अँगल फॉर द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड इज 60 डिग्री. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. द सेंट्रल अँगल फॉर द म्युच्युअल फंड इज इक्वल्स टू द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री. आता सेंट्रल अँगल आपल्याला दिलेला आहे किती आहे, 60 डिग्री. इज इक्वल्स टू अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड आपण किती कन्सिडर केलेले आहे, रुपीज यम. अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 12,000 इंटू 360 डिग्री. आता हे 12,000 आणि 360 आपण या साईडला घेऊ. 60 डिग्री हा 12,000 या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. इथे डिव्हाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. अपॉन 360 मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. 360 डिग्री इज इक्वल्स टू यम. आता हा 0 कॅन्सल होईल. आपण 6ने भाग घालू. 6 6 जार 36, 6 2 जार 12, 6 0 जार 0, 6 0 जार 0. आता इथे 6 1 जार 6, 6 10 जार 60. म्हणजेच यम इज इक्वल्स टू काय आलं, 10 इंटू 200 मिळालं. देअरफॉर यम इज इक्वल्स टू 10 इंटू 200 इज इक्वल्स टू रुपीज 2000. म्हणजे यमची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, रुपीज 2000. म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, रुपीज 2000. आणि इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, 4000. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये म्युच्युअल फंडपेक्षा किती जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. म्हणजेच 4000 मायनस 2000 किती येईल, 2000. इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये 2000 रुपीज जास्त इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत म्युच्युअल फंडपेक्षा. लिहू आपण येथे. मोर मनी इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी इज इक्वल्स टू काय करावे लागेल आपल्याला, इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 4000 रुपीज, 4000 त्याच्यातून काय करावे लागेल, म्युच्युअल फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती मायनस करावी लागेल. म्युच्युअल फंडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, रुपीज 2000. या ठिकाणी लिहू आपण आन्सर हे. देअरफॉर द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड इज रुपीज 2000. तर या ठिकाणी काय येईल, 4000 मायनस 2000 किती येईल, रुपीज 2000. आन्सर लिहू आपण या ठिकाणी. रुपीज 2000 मोर मनी इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड. आता फोर्थ क्वेश्चन काय दिला आहे पहा. हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन पोस्ट. पोस्टमध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे आपल्याला विचारलेलं आहे. पहा सॉल्व करू आपण. आता आपल्याला
पोस्टमध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे त्याचा सेंट्रल अँगल आपल्याला दिलेला आहे. किती आहे पहा सेंट्रल अँगल. पोस्टसाठी आपल्याला सेंट्रल अँगल 30 डिग्री दिलेला आहे. त्याच्यावरून आपण सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला यूज करून अमाऊंट काढून घेऊ. फोर्थ क्वेश्चन सॉल्व करू आपण. आता पोस्टमध्ये आपण ₹P एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे असं कन्सिडर करू. लेट द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट बी ₹P. आता सेंट्रल अँगल आपल्याला दिलेला आहे, लिहून घेऊ आपण. द सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन पोस्ट इज. सेंट्रल अँगल किती दिलेला आहे पहा पोस्टसाठी 30 डिग्री. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. द सेंट्रल अँगल फॉर पोस्ट इज इक्वल्स टू द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री. आता सेंट्रल अँगल किती दिलेला आहे 30 डिग्री. 30 डिग्री इज इक्वल्स टू अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट आपण किती कन्सिडर केलेले आहे P अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 12,000 इंटू 360 डिग्री. आता हे 12,000 आणि हे 360 डिग्री आपण या साईडला घेऊ. 30 डिग्री. आता हे 12,000 या ठिकाणी डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल इंटू 12,000 अपॉन 360 डिग्री येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. 360 डिग्री इज इक्वल्स टू P. हा 0 कॅन्सल होईल. आता इथे आपण 12ने भाग घालू. 12 3 जार 36, 12 1 जार 12, 12 0 जार 0, 12 0 जार 0. इथे 3ने भाग घालू. 3 1 जार 3, 3 10 जार 30. म्हणजेच P इज इक्वल्स टू काय मिळेल पहा. P इज इक्वल्स टू 10 इंटू 100. देअरफॉर P इज इक्वल्स टू रुपीज 10 इंटू 100 किती येईल 1000 ₹1000. म्हणजेच पोस्टमध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे ₹1000. आन्सर लिहू आपण. देअरफॉर द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द पोस्ट इज ₹1000. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.